पोटी आले नामदेव गोण्याने दिव्या नवस केला आणि त्या नवसाचा गोण्याचा शुद्ध भाव असल्यामुळं आणि पोटी नामदेव महाराज जन्माला आले आणि त्या देवीने जगाच्या जननीने गोण्या मातेने आपल्या ज्यावेळेस आपल्या मुलाचं असणार बारसं करायचं ठरवलं. आजही आपण बारसं करतो मुलाचं नाव, कारण भक्ताच्या नवसाला पावणारी देवी आहे ती. त्या देवीने नामदेव महाराजांचा नवस पूर्ण करण्याकरता बारसं केलं. ऐका, आणि त्या देवीने नामदेव महाराजांनी 30 यात्रा केल्यानंतर मावळं देखील केलं. नवसाला पावणारी देवी मावळं केलं. आणि ज्यावेळेस बारसं नामदेव महाराजांचं ठरवलं केलं वैभव महाराज, त्यावेळेस जगाची मालकी जगाची देवी त्या असणाऱ्या नामदेव महाराजांच्या बारशा करता आम्ही किती गोड चिंतन आहे. देवी कोरोनाच्या काटात ना ऐकायला कोणा ऐकायला, कारण किती नामदेव महाराजांच्या बारशाला जगाची मालकी जगाची देवी आम्ही नामदेवा पुत्र झाला आणि विठ्ठल यावे बारशाला म्हणजे जगाचा मालक बारशा देतो. नवसाला पावणारी देवी आहे म्हणून आपण तिचं भजन केलं पाहिजे, तिचं चिंतन केलं पाहिजे, तिचा लाभ लागला पाहिजे. लाभू लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. विठाबाई कोणती आहे तिचं आपल्याला भजन करायचे. सर्व राहत घ्या. स्वयं महाराजांचा फोटो घ्यायचा. सर्व राहत घ्या. अगोदर निष्ठा काय वाजवायच्या. सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाणे नृत्यांगण महाद्वारी. भक्ती करत असताना असो ऐसा कोठी आठवत नाही देहीचा विदेही भोगदशा. महाराज म्हणतात आणि भक्ती कशाला करायची. भक्ती करून आपल्याला मिळवायचे काय, कारण भक्ती करून एकच तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिळवायचे नाना मोक्ष. कारण महाराज म्हणतात देवा तुझ्या मोक्ष करता मी भजन करत नाही, कारण तुझ्याला मोक्ष 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 म्हणतोस ना, तो मोक्ष आमच्या काळामध्ये एक नौकर म्हणून एक दासी म्हणून काम करतो. आपण जसे Hey!